लढा अस्तित्वाचा म्हणजे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी केलेला संघर्ष. शहरात अशा अनेक व्यक्ती आहेत की त्यांनी आपल्या वैगुण्यावर मात करून यश संपादन केलंय. अशा जिगरबाजांना सिटी न्यूजचा सलाम. प्रत्येकाला सामान्य जीवन जगता येतच असं नाही. त्या असामान्यातून आपलं असामान्यत्व सिद्ध करण्यासाठी केलेला संघर्ष म्हणजे लढा अस्तित्वाचा. हे विधात्या, देण्यास विसरला तू मला दृष्टी, तरीही मानतो माझीच सारी सृष्टी. मला दिलेस तू दृष्टीहीनतेचे देणे, त्यास मी मानतो सौभाग्याचे लेणे. सौभाग्याचे लेणे लेऊन ऋण समाजाचे फेडतो, अंध अपंगांना जीवन जगायला शिकवतो. विधात्याने घडवताना हात आखडता घेतला तरी ते दुःख कवटाळून न बसता आपल्या बांधवांना मदतीचा हात देऊन त्यांच्यासाठी संस्था स्थापन करून सर्वतोपरी मदत करायची. अगदी धान्य वाटपापासून ते त्यांचं आयुष्य सावरण्यासाठीचे प्रयत्न. दृष्टीहीन असूनही अत्यंत सामान्यपणे आपली दिनचर्या व्यवहार पार पाडून हसत मुखाने आपल्या व्यंगावर मात केलेल्या सामान्यातल्या असामान्य व्यक्तिमत्वाची ओळख सिटी न्यूज आपल्याला करून देतंय. ती ओळख म्हणजे लढा अस्तित्वाचा. तूने ही सजाए हैं मेरे होठों पे ये गीत, तूने ही सजाए हैं मेरे होठों पे ये गीत. तेरी प्रीत से मेरे जीवन में बिखरा संगीत, तेरी प्रीत से मेरे जीवन में बिखरा संगीत. मेरा सब कुछ मेरे मन के लिए, मेरा सब कुछ तेरी देन है, मेरे मन के लिए. मैं वो एक तस्वीर, मेरा रूप रंग है. जिंदगी हर कदम एक नई जंग है. जिंदगी नमस्कार प्रेक्षक हो. शहरामध्ये असे अनेक प्रतिभावंत आहेत किंवा कलावंतही आहे किंवा असे व्यक्तिमत्व आहे की जे प्रतिभावंत व कलावंत यापेक्षाही वेगळे आहेत. ईश्वराने दिलेलं सामान्य जीवन तर प्रत्येकच जण जगतो. त्याला हात पाय नाक डोळे कान हे सगळं असं व्यवस्थित असतानाही तो मनुष्य फक्त स्वतःसाठी जगताना दिसतो आपल्याला. परंतु असे अनेक आहेत अमरावतीमध्ये की जे स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठीही काही करू इच्छितात आणि स्वतःजवळ काही न्यून असलं काही कमतरता असली तरी त्याच्यावरती मात करून दुसऱ्यासाठी झटण्याची त्याची इच्छा असते, उद्दिष्ट असतं, धडपड असते. अशाच एका व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत. त्यांचं नाव आहे शाकीर नायक. नमस्कार सर, सिटी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बोलणार आहोत तुमच्या कार्याबद्दल. आता मी जे म्हटलं की सामान्यत्वामध्ये थोडं काहीतरी उण देवानी ठेवलेलं आहे, पण त्याची खंत न बाळगता आणि त्याचा बाऊ न करता त्याच्यावर मात करून तुम्ही जे जिद्दीने पुढचं आयुष्य सुरू केलेलं आहे, एक सामान्य जीवन जगता जगता आपल्यासारख्या लोकांना आपण मदत करून त्यांनाही मदतीचा हात दिला पाहिजे, सामाजिक कार्यात आपलं योगदान असलं पाहिजे अशी तुमची इच्छा असते आणि त्या इच्छेतून तुम्ही कार्य करत आहात. तर त्याबद्दल आपण आज बोलूया. तर पहिलं म्हणजे आपण
केलेली संस्था स्थापन केली आहे त्याबद्दल आपण बोलूया. मी 2008 तसं मी या संस्थेशी अंध अपंगांच्या कामाशी जवळजवळ 1985 पासून जोडलेलो होतो. परंतु अनेक संस्थेमध्ये काम करत असताना मग आपल्याला अमरावती विभागात आपल्या अंध अपंगांना काही ठोस काम व्हावं म्हणून मी 2008 मध्ये भारतीय अंधजन विकास व पुनर्वसन संस्थेची स्थापना केली आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही ज्यांचा शिक्षण संपलेला आहे तर त्यांना रोजगार स्वयंरोजगार मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्याच माध्यमातून आम्ही छोटे मोठे असे उपक्रम चालवित आहोत आणि मदत करतो. तर आपल्यामध्ये हे अंधत्व जन्मापासूनच आलेलं आहे. हा, मी जन्मताच अंध आहे. आणि मग ह्या अंधत्वावर मात करण्यासाठी म्हणा किंवा त्याच्याही पहिले बालपण जे तुमचं अशा याच्यामध्ये गेलं आणि शिक्षण घेतलं तर तो प्रवास तुमचा कसा झाला, तुमचं गाव कुठलं त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. लहानपणी तर माझे डोळे चांगले होते त्याच्यातलं तर मला काही आठवत नाही. पण जेव्हापासून मला कळायला लागला तेव्हा मी अंध असल्यामुळे काही फारसं जगाची कल्पना जरी करता म्हणजे पाहिलं नाही तरी कल्पना तर मग लहानपणी मी आमच्या एका गावातल्या माणिकलाल भोतळा म्हणून आहे त्यांनी मला ते अमरावतीला राहायचे, त्यांची मुलं शिकायचे आणि त्यांची शेतीवाडी आष्टीला असल्यामुळे त्यांचा आमचा चांगला हे ओळख असल्याने त्यांनी मला त्या इथे अमरावती डॉक्टर नरेंद्र भेवापूरकर अंध विद्यालय आहे तिथे 1978 मध्ये मला ॲडमिशन मिळवून दिली आणि माझा प्राथमिक आणि कॉलेजचं शिक्षण सुद्धा अमरावती येथे झालं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी पुणे येथे टेलिफोन ऑपरेटरचे ट्रेनिंग प्रशिक्षण पूर्ण केले. आणि तुमच्या शिक्षणामध्ये आणि तुमच्यामध्ये जे दृष्टीहीनत्व आहे त्यामध्ये तुमच्या आईबाबांचा सहभाग कसा होता? तर आईबाबांचा सहभाग मला आईची इच्छा तशी शाळेत टाकायची नव्हती, वडिलांची होती. आणि अशा परिस्थितीत तरी आमच्या आता खेळाचं ते वातावरण असल्यामुळे आणि मुलगा तिथेच अंध विद्यालयात राहणार त्यामुळे थोडीशी काळजी होती. पण त्या तरी ते आमच्या गावाच्या जे भोतळाजी आहे त्यांना समजून सांगितलं आणि माझी ॲडमिशन करून दिली. नंतर हळूहळू त्यांचं मन परिवर्तन होत गेला, ते प्रोत्साहित करत गेले शिक्षणासाठी. अंध विद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर पुढे महाविद्यालयीन शिक्षणही आपण घेतलं? हा ताई, मी इथं काय अमरावतीला डॉक्टर नरेंद्र भेवापूरकरमध्ये फक्त 1 ते 7वी पर्यंत शिकण्याची सोय आहे. नंतर आम्ही 8वी पासून सामान्य मुलांमध्ये शिकत असतो. तो 8वी 9वी 10वी माझी ते सायन्स कोरमध्ये झालेला आहे 10वी पर्यंत. नंतर BA फर्स्ट इयर पर्यंत मी केशवबाई लावटी महाविद्यालयात शिकलो. त्यानंतर मग मी पुण्याला प्रशिक्षणासाठी गेलो आणि मला लगेच 1990 मध्ये जिल्हा कार्यालय अमरावती येथे जॉब मिळून गेला. तेव्हा मी तेव्हापासून दूरध्वनी चालकाचे काम करीत आहोत. ठीक आहे की एक सामान्य जीवनाला तुमच्या सुरुवात झाली नोकरी लागल्यानंतर 1990 मध्ये तुम्हाला नोकरी लागली आणि तुमचं सामान्य जीवन सुरू झालं असं म्हणता येईल. मग त्यानंतर विवाह करताना तुम्हाला अडचणी आल्या का किंवा तुम्ही मुलगी शोधताना की आज तुमची सहचारिणी जी आहे ती कशी आहे म्हणजे त्यांची पूर्ण त्यांना सगळ्या गोष्टीची कल्पना असतानाही त्यांनी पत्करलं आणि त्या तुमचा छानसा संसारही करत आहेत तर त्याविषयी थोडं सांगा. नाही, आता मला 1990 मध्ये ही सर्व्हिस तर मिळालीच आणि एक सामाजिक कामाची जाण म्हणजे आवड म्हणजे पूर्वीपासून विद्यार्थी दशेपासूनच होती. कारण की मी शाळेत सुद्धा मुलांचा कॅप्टन वगैरे होतो आणि ते शाळेचं सगळं माझ्याकडे मुलांना आमच्या शाळेत एक शिस्त होती की 5 वाजता उठायचा, 5:30ला प्रार्थना करायची. ते सर्व ते कॅप्टनशिप मला त्याचे प्राचार्य होते BA बाय सर त्यांनी सोपवली होती. आणि मग मी सर्व्हिस लागल्यानंतरही ते सामाजिक काम मी पुढे सुरू ठेवलं आणि नंतर मग माझा 1999 मध्ये विवाह झाला आहे. त्यानंतर काही फार मला लग्नासाठी काही अडचण तर अशी आली नाही आहे. परंतु नंतर मग लग्न झाल्यानंतर हे सामाजिक काम करत असताना थोडंसं पत्नीला पण नंतर आम्ही लक्षात आलं की आपण इतरांसाठी करतात तर तिचं पण सहकार्य मिळत आहे. अच्छा, म्हणजे आता तुम्ही दोघं मिळून हे सामाजिक कार्य करत आहात म्हणजे जी तुमची संस्था आहे
त्याच्यामध्ये तुमचं दोघांचंही योगदान आहे. हो, आता मी संस्थेत कसं की मी 10 ते 6 माझा जॉब सांभाळून 6च्या नंतर मग पुन्हा मी एक संस्थेचं काम करतो आणि मग घरच्या काही जबाबदाऱ्या आहेत त्याच्या माझ्याकडे स्वाभाविक या संस्थेकडे आणि जॉब सांभाळून काम करत असल्यामुळे दुर्लक्ष होत असल्यामुळे ते संपूर्ण काम सांभाळून घेते. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तिचंही संस्थेशी योगदान आहे आणि त्याचीच पावती म्हणून मला आतापर्यंत जे काही छोटे मोठे पुरस्कार मिळाले आहे हे माझ्या कामाची पावती आहे आणि पुढच्या दृष्टीने मला एक ते प्रेरणा आहे. म्हणजे तुमच्या पत्नी तुमच्या प्रेरणा आहेत, सहचारिणी आहेत आणि तुमची जी संस्था आहे ती कोणते कोणते उपक्रम राबवते? आम्ही प्रामुख्याने जे अंध बेरोजगार आहे त्यांच्यासाठी आम्ही ज्यांचं शिक्षण संपलेलं आहे, आता सर्वांना तो काही शासकीय नोकऱ्या लागणं शक्य नाही आहे, मग त्यांना एक स्वयंरोजगारासाठी प्रेरित करणे त्यासाठी आम्ही विविध प्रकारचे शिबिरं चालवतो, जागृती निर्माण करतो, व्यक्तिमत्व विकास शिबिरे घेतो आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. आमचा मेन टार्गेट म्हणजे आमचा जो केंद्रबिंदू आहे हे 18 वर्षांवरील मुलं त्यांचा विवाह जोडून आणणे, सामान्य विवाह जे होतात अशा प्रकारचे एक विवाहांचं आयोजन करणे आणि जे फेरीवाले आहे, आता बरेचसे आमचे अंध बांधव अपंग चालू ट्रेनमध्ये धंदा करतात रेल्वेवर, त्यांना रितसर काही असं असे काही लायसन मिळालेलं नाही आहे अधिकृत, पण तरी त्यांना त्यासाठी आमचे पण प्रयत्न सुरू आहे की त्यांना प्लॅटफॉर्मवर एकत्र स्टॉल लावून त्यांना अधिकृत कसं करता येईल की जेणेकरून त्यांना पुढचे म्हणजे त्यांच्या रोजगार मिळेल आणि खात्री मिळेल आणि त्यांच्या रोजगाराची जी आता आजकाल कसं काय आता सध्या कसं की रेल्वेत काही कमी जास्त झालं तर त्यांना काही असं इन्शुरन्स नाही आहे, त्यांना खात्री नाही आहे. आता त्यासाठी आमचा एक प्रयत्न सुरू आहे केंद्र सरकारशी आणि जागोजागी आम्ही स्टॉल लावून देण्याचा प्रयत्न करतो. याच्या पुढे पण आम्ही काही लोकांना STD PCO लावून दिले होते बरे कॉलेजमध्ये काही सार्वजनिक ठिकाणी, पण आता या मोबाईलच्या याच्यात टेक्नॉलॉजी याच्यामुळे तर STD PCO चालत नाही, त्यामुळे तिथे छोटे मोठे दुसऱ्या प्रकारचे धंदे त्यांना आम्ही सुरू करून द्यायचा प्रयत्न करत आहोत. आणि तसंच आम्ही 2 वर्षापासून एका संस्थेच्या माध्यमातून आमच्या काही लोकांना आम्ही दर महिन्याला 100 लोकांना पर हेड 300 रुपयाचा राशन उपलब्ध करून देतो. तसंच आता हे चालू ट्रेनमध्ये किंवा आठवडी बाजारात धंदा करणारे जे स्वयंरोजगार करणारे अंध अपंग बांधव आहेत यांना काही आम्ही काय करतो की त्यांना गॅस कनेक्शन सुद्धा उपलब्ध करून देतो. आतापर्यंत आम्ही आमचे काही क्लब आले आहे त्यांच्याशी जोडून डॉक्टर गोविंदभाऊ कासाटा यांच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत 20 लोकांना गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिलेले आहे. काही पैसे त्यांच्याकडून घेतो आम्ही, काही आम्ही लोकांकडून उभारतो. अशा प्रकारचे त्यांना तशी पण एक सोय उपलब्ध करून देऊन आलो आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून. तर दानदात्यांच्या माध्यमातून आणि ह्या योजना हे उपक्रम राबवत असताना तुम्हाला शासनाकडून काही मदत मिळते का किंवा काय अपेक्षा आहे तुमच्या शासनाकडून? नाही, आता आमची जी संस्था आहे आम्ही शाळा चालवत नसल्यामुळे स्थायिक प्रोजेक्ट नसल्यामुळे आम्ही प्रामुख्याने बेरोजगारांसाठी काम करत असतो. शासनाकडून आमचा एकच असा अपेक्षा आहे किंवा विनंती आहे की शासनाने समग्र धोरण केलं पाहिजे. कारण की शासनाचं सध्या कसं आहे की अंध अपंगांच्या शिक्षणावर आणि प्रशिक्षणावरच फक्त लक्ष दिलेलं आहे. तर आमचा विनंती आहे किंवा एक अपेक्षा आहे किंवा त्यांना सजेशन आहे तर शासनाने सर्व प्रकारचा धोरण अंध अपंगांविषयी जसं सर्व समावेश असलेला धोरण एखादा तयार केला की आता काही असे प्रशिक्षण आहे सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात ते कालबाह्य झालेले आहे. त्या प्रशिक्षणामुळे काही अंधांना रोजगार मिळवता येत नाही, म्हणून त्यात सुद्धा काही दुरुस्त्या झाल्या पाहिजे, काही त्याच्यात पण सुधारणा झाल्या पाहिजे. अशा प्रकारचं शासनाने जर धोरण आखला तर बऱ्याच प्रमाणात आपले जे अंध अपंगांची बेरोजगारी दूर होऊ शकते. म्हणजे फक्त केवळ अंधांसाठी शाळा सुरू केल्या आणि एक तो फक्त शाळेत शिकला म्हणजे सगळं काही संपलं असं नाही, त्यांच्या समस्या संपत नाही ते असं तुमचं म्हणणं आहे ना? बरोबर. खरी त्याची जे जीवन आयुष्य सुरू होतं तर शिक्षण संपल्यानंतरच. शिक्षण कसं आहे की तिथं काही बऱ्याच ठिकाणी निवासी शाळा असल्यामुळे त्याचं राहणं खाणं आणि शिक्षण बऱ्याच काही भागतं म्हणजे
फ्रीमध्येच होतं. आजकाल शासन सगळ्या सोयी उपलब्ध करून देत असल्यामुळे. पण शिक्षण संपल्यानंतर त्याच्या ज्या आशा आकांक्षा महत्वाकांक्षा वाढलेल्या असतात, जशा इतरांना असं वाटतं की आपण शिक्षित आहोत आणि आता बऱ्यापैकी आपल्याला नोकरी लागली पाहिजे, चांगला आपला पुनर्वसन झालं पाहिजे, त्याप्रमाणे यांना पण अंध अपंगांना सुद्धा भावना तर आहेच. त्यामुळे ते सुद्धा त्यांच्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतो. पण आता नोकरी नसल्यामुळे ज्या पद्धतीने शासनाने आता केंद्र सरकारने सुद्धा एक कौशल्य विकासाचा एक प्रशिक्षण चालू करण्याचा कार्यक्रम राबवण्याचा सुरू केलेला आहे. तर त्या कौशल्य विकासामध्ये पण अंध अपंगांचा जर समावेश झाला असला तर ते बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला त्या प्रशिक्षणा दिल्याने आणि ते त्या माध्यमातून आपल्या स्वयंरोजगार त्यांना देता येईल. म्हणजे आणि बरेचसे अंध अपंगांची बेरोजगारी सुद्धा कमी होण्याचा मार्ग मोकळा होईल. मग त्याच्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न करत आहे का? कारण आता मध्ये मंत्र्यांचे दौरे झाले, मुख्यमंत्री येऊन गेलेत, तर अनेकांनी त्यांच्या समोर निवेदनं ठेवली, आपले सूचना ठेवल्या, तर त्या दृष्टीने तुम्ही पुढे पावलं टाकत आहात का तुमची संस्था? मी संस्थेच्या माध्यमातून आमचे प्रयत्न चालू आहे मॅडम. आणि आमचा एक महाराष्ट्र शासनाने सुद्धा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केलेली, अपंग आर्थिक विकास महामंडळ. ज्या पद्धतीने मागासवर्गीयांसाठी महामंडळ आहे, अण्णाभाऊ साठे आहे, महात्मा ज्योतिबा फुले आहे, मौलाना अबुल कलाम आहे, याच धर्तीवर अपंगांसाठी सुद्धा एक महामंडळ आहे. पण त्या महामंडळाचे काही नियम अंध अपंग काही प्रमाणात पूर्ण करू शकत नसल्यामुळे त्यांना लोन मिळण्यात फार कठीण जात आहे. त्यामुळे ते स्वयंरोजगार करत नाही. त्यातही आम्ही काही दुरुस्त्या सुचवलेल्या आहे महामंडळाला आणि त्या पद्धतीने आमचे प्रयत्न सुरू आहे. अंध अपंगांसाठी तुमची संस्था काम करते, तर त्या संस्थेच्या भावी योजना काय आहेत? आमच्या संस्थेतर्फे आमच्या भावी योजनेमध्ये प्रामुख्याने 2-3 प्रकल्प आम्हाला सुरू करायचे आहे. पण काही आमच्याकडे स्वतःची जागा नसल्यामुळे सध्या अडचण जात असल्यामुळे आहे. तरी आमचे प्रयत्न सुरू आहे. भावी योजनेमध्ये आमचा एक की पहिला की MIDC मध्ये जर आम्हाला जागा मिळून गेली तर एका ठिकाणी आता रेल्वेचे काही सुद्धा नियम बदलत आहे, त्यामुळे भरपूर लोक सध्या रेल्वेत आमचे फेरीवाले धंदा करत आहे. पण कालांतराने ते रेल्वेत सुद्धा धंदा करणं त्यांना कठीण जाणार आहे. म्हणून आम्ही त्यांचे एक दैनंदिन उपयोगात आणणाऱ्या काही वस्तू बाजारात चालतात, त्या वस्तूंचा काही आम्हाला उत्पादन यांच्याकडून करून घेता आला तर ते उत्पादन करून त्यांना रोजगार देता आला एकाच ठिकाणी 5-50 लोकांना, तो तसा आमचा एक प्रयत्न सुरू आहे. दुसरा प्रयत्न सुरू आहे आमचा की आम्हाला एक कामगारांचा जसं एक इतरांसाठी कामगार हॉस्टेल आहे, कामगार कल्याण केंद्र आहे, त्याच धर्तीवर आम्हाला एक अंध अपंगांसाठी कामगार वसतिगृह काढायचे आहे. आणि दुसरं एक 8वी नंतर कुठे सध्या महाराष्ट्रात असे अंध अपंगांसाठी हॉस्टेल नाही आहे, तर ते एक आमचं आहे की वसतिगृह जर मला काढता आलं तर तेही आम्ही काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आता 5 जिल्ह्यात इथे विद्यापीठ आहे, इथे कोणी एक अंध माणूस आला किंवा एक विद्यार्थी आला त्याचा 1-2 दिवस राहण्याची सोय कुठे होत नाही. कारण की इथं शाळा अपंगांच्या अंधांच्या असल्या ते तिथं त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांना वेळेवर अर्ज दिला पाहिजे, मग ते परवानगी भेटली पाहिजे, हे करायला त्यांना कठीण जात आहे. आणि ते संस्थेचे नियम पण असलेच पाहिजे. त्यामुळे एक व्यक्ती असा विशेष अंधांसाठी आम्ही वसतिगृह जर काढता आला सुरू केलं तर त्यांची 2-4 दिवस राहण्याची सोय होईल किंवा एका ठिकाणी त्याला जर काम मिळाला तो 1-2 वर्ष त्याचा एखादा वर्ष तिथं त्याचा व्यवस्थित स्थिर होईपर्यंत त्याला राहता येईल. आणि सध्या आमच्या माहितीप्रमाणे मी आता हे अंध अपंग क्षेत्रात काम करत असल्यामुळे सध्या मुंबईला एकच ठिकाणी जोगेश्वरीला एक कामगार हॉस्टेल आहे अंधांचा. ते मुंबईला एखाद्या अंधाला जर काम मिळालं शासकीय निमशासकीय किंवा प्रायव्हेटमध्ये जॉब मिळाला तर तिथे एखादा वर्ष तिथे त्याला कमी पैशात राहता येते. फक्त मुंबईलाच जोगेश्वरीला आहे आणि मुलींना पण एका ठिकाणी मुंबईलाच आहे. असं महाराष्ट्रात कुठेच कामगारांसाठी अंधांसाठी असं नाही आहे. तर तो आमचा एक प्रयत्न आहे. तर आम्हाला कोणी दानदात्यांकडून जागा मिळाली किंवा शासनाकडून मिळाली तर आम्ही निश्चितच वसतिगृह आणि एक लघु उद्योग सुरू करण्याचा आमचा मानस आहे. तर याच्या बद्दल तुम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहात का? शासनासाठी आम्ही जागेसाठी सध्या करू, जागा मेन आहे. जागा जर मिळून गेली तरच हे शक्य होणार आहे. कारण की बांधून द्यायला तर शासनाकडून मदत होईल किंवा दानदात्यांच्या अमरावतीची एक अशी या इंद्रपुरी नगरीची हे आहे की चांगल्या कामात अमरावतीकर
लवकर पुढे येतात आणि त्यांना काम जर पसंत आला तर ताबडतोब आपल्या अमरावतीत मदत मिळते. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण की आम्ही जे संस्थेचं काम करतो हे सगळे अमरावतीकरांच्याच भरोश्यावर करतो. दृष्टीहीन म्हणून लहानपणी समाजात वावरत असताना किंवा मुलांमध्ये खेळत असताना, मित्रांसोबत असताना, शाळेत जात असताना तुम्हाला कधी त्याचं वाईट वाटलं किंवा तुम्हाला कधी त्याची समस्या वाटली, ती अशी की तुम्हाला मुलांकडून कशी वागणूक मिळत होती? नाही, पहिलीपासून तर 7वीपर्यंत अंधविद्यालयात असल्यामुळे तिथं आम्हाला स्वतःचे कामं करण्याची एक सवय लावून गेली होती. आणि अंधविद्यालयात पण आमच्या काही खेळांचं पण आयोजन होत होता. तेव्हा मी पण दिल्ली, मुंबईपर्यंत खेळायला गेलो. आणि नंतर 8वीपासून मी सामान्य मुलांमध्ये आम्हाला शिकत असल्यामुळे, तिथे शिक्षण घेत असल्यामुळे मग हळूहळू पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही पहिल्यांदा 8व्या वर्गात गेलो आम्ही सायन्स कोरला, तेव्हा 2-4 दिवस थोडासा आम्हाला त्रास झाला म्हणजे ओळख होईपर्यंत. त्याच्यानंतर आम्हाला ते मुलं आमच्या आजूबाजूला पण ते मुलं बसायचे, आम्हाला मदत करायचे, मधल्या सुट्टीत इकडे तिकडे न्यायचे त्यांच्यासोबत. आता कधी एखाद्या पोरांनी आमच्याशी थोडासा वाद केला तरी आमचे मित्र असे तयार झाले होते की ते पण आमच्या बाजूने बोलायचे वगैरे. काही असं फार त्रास झालेला नाही. आणि त्याच्याचमुळे मग आता जे आम्ही पूर्ण काम करतो समाजात, एक सामान्य मुलांमध्ये शिकत असल्यामुळे आणि 8वीपासून आम्ही वावरत असल्यामुळे ते आता आम्हाला सर्व ते सवय झालेली आहे. आणि त्यामुळे काय आता तसं काही फार समस्या जाणवत नाही. एकटे आता थोडाफार तर ते जे कमी आहे तर त्याच्यावर थोडासा त्याबद्दल काही असं आम्हाला आता फार त्याचं दुःख नाही वाटत, कारण की समाजाने जे आता समजून घेतलेलं आहे. समाजाबद्दल तुमची काही तक्रार नाही आहे तशी? समाजाबद्दल तक्रार नाही आहे, कारण की जे काही त्रास होतो समाजाकडून ते समाजाला त्या आमच्याबद्दल किंवा काही गोष्टींची माहिती नसल्यामुळे, जोपर्यंत आता बरीचशी जागृती झालेली आहे, अवेअरनेस आलेला आहे, त्यामुळे आता काही समाज पण तेवढाच जागृत झालेला आहे अंधापंगांच्या विषयी. कारण की अंधापंग हा हा काही असा संसर्जन्य रोग नाही ना, त्यामुळे आता ते जागृती अवेअरनेस झाल्यामुळे मदती करता आता काही प्रॉब्लेम नाही. आता सर्वीकडे सामान्यसारखाच अंधापंगांना हे मिळते, पण थोडासा अधिक जागृती जरुरी आहे. तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात काम करता, तर तिथे काम करत असताना तुमचा अनुभव कसा आहे? तुमचे सहकर्मचारी कसे आहेत? आता मी 1989 पासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच कार्यरत आहो. पहिल्यांदा 2-4 दिवस मला थोडासा प्रॉब्लेम आला आणि त्यांना सुद्धा असं होतं की आंधळा माणूस आहे, कसं जाईन इतर ठिकाणी, कसे बाकीचे दैनंदिन कामं कसे करेल. पण ते मला मोबिलिटीचा एक ट्रेनिंग दिला जातो आम्हाला शाळेत असताना, याला गतिशीलता म्हणते. त्यामुळे मी माझे स्वतःचे कामं हळूहळू करायला लागलो. एकदा मला इथे पाण्याची इथं हे टॉयलेट आहे सगळं माहिती करून दिले तिथच्या काही लोकांनी. नंतर मग हळूहळू असे कर्मचारी तिथचे आमचे जवळ म्हणजे मित्र झाले की आज मला जवळजवळ 24 वर्ष त्या ठिकाणी एकाच ठिकाणी झालेलं आहे. आता मला सामान्य कर्मचाऱ्यासारखेच मला तिथे वागणूक मिळते, त्यात काही असा कुठेच असा भेदभाव जाणवलेला नाही आहे. आणि त्यांच्या सहकार्यामुळेच मला थोडंसं समाज कार्य करण्यासाठी पण प्रेरणा मिळते आणि सहकार्य पण मिळते. कोणी अंध माणूस जर आमच्या ऑफिसमध्ये आला तर आमचे कर्मचारी त्यांना माझ्या कॅबिनपर्यंत आणून सोडतील, नंतर जाताना सुद्धा ते गेटपर्यंत तेच पोहोचून देतात. इथपर्यंत मला माझ्या कार्यालयाचं सहकार्य मिळतात. अधिकारी सुद्धा ज्या पद्धतीनं सामान्य माणसाशी हे करतात त्याच पद्धतीनं माझ्याशी सुद्धा वागतात. आणि व्यवस्थित असं कुठे एक अंध कर्मचारी आहे असं जाणीव देत नाही ते लोक. हे एक जमेची बाजू आहे. आता आपण तुमच्या पुरस्कारांबद्दल बोलूया. एक हा 2001 मधला अपंग कल्याण राज्य पुरस्कार मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते मिळालेला. तर हे तुमच्या सामाजिक कार्याबद्दलच मिळालेलं आहे, संस्थेच्या कार्याबद्दल? हे संस्थेचं कार्य आणि मी जिल्हाधिकारी कार्यालयात काम करत असल्यामुळे एक गुणवंत अपंग कर्मचारी म्हणून मला एक पुरस्कार मिळालेला आहे. आणि एक एक्सलन्स अवॉर्ड मिळालेला आहे तुम्हाला. एक्सलन्स पुरस्कार लालजी मेहरोत्रा अवॉर्ड म्हणून आहे. हा कशाबद्दल मिळालेला? हा एक मुंबईला एक चेंबूरला एक संस्था आहे नॅशनल हँडिकॅप लोकांसाठी,
नेशिओ म्हणून, नॅशनल असोसिएशन फॉर द हँडिकॅप म्हणून. तर ती संस्थेचा असा सर्वे असते की ते अंध अपंग आपली नोकरी सांभाळून जे काही अदर अशी अचिव्हमेंट आहे, इतर सामाजिक कार्य आहे, त्याचा ते आढावा घेत असते आणि त्या सामाजिक कामाबद्दल मला हे पुरस्कार मिळालेला आहे. जन्मतः अंधत्व आलेलं असलं तरी त्याच्यावर मात करून शाकीर नायक आपल्या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांचा सुंदरसा संसारही सजलेला आहे आणि त्यांना 3 मुली आहेत. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ की त्यांना आपल्या बाबांचं काम कसं वाटतं, आवडतं का, की त्याही त्या बाबतीत काही करू इच्छितात. नमस्कार, मेरा नाम मुनज़्ज़ा शाकिर नायक है. मैं अभी 10th स्टैंडर्ड में गई हूँ. मेरे पापा का काम हमें अच्छा लगता है. मेरे पापा अलग अलग खेल लेते हैं बुद्धिबल जैसे, तो हम लोग उसे देखने जाते हैं क्या वो लोग कैसे खेल पाएंगे, और हम भी उसमें सहभाग कुछ काम करते हैं वहाँ पर जाकर. और हमारे पापा हमें घर पे भी टाइम वगैरह देते हैं. जैसे सामान्य फैमिली परिवार होता है वैसे हम लोग भी है. पापा अपने ऑफिस और जो संस्था के इसमें काम में टाइम देते हैं. ऐसा नहीं कि जो हमें घर में टाइम नहीं देते, वो घर में भी टाइम देते हैं. हम भी आगे जाकर हो सके तो फिर पापा के साथ काम करना चाहेंगे. अंध अपंगांच्या पुनर्वसनासाठी तर तुम्ही काम करताच, पण अंध अपंग खेळाडूंसाठीही आपण आपली संस्था विशेष कार्य करते. नुकत्याच बुद्धिबळ स्पर्धांचं आयोजन आपण केलं होतं, तर त्या आयोजनाविषयी आणि त्याला कसा प्रतिसाद मिळाला याविषयी सांगा. मी कारण की शालेय मुलांसाठी तर अंध शाळा आणि कॉलेजवाले आयोजन करतच असतात, परंतु ज्यांना नोकऱ्या आहेत, स्वयं धंदा करतात, असेही काही खेळाडू आहेत, त्यांच्यात चांगले गुण आहे याचा आम्ही विचार करून मागच्या 2 वर्षापासून आम्ही राष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन केलं होतं. 2013 मध्ये आम्ही दोशीवाडी पंचशील टॉकीजवळ तिथे आयोजन केलेलं होतं आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये अग्रेसन भवन इथे आयोजन केलं आहे. इथं जवळजवळ संपूर्ण भारतातून जवळजवळ 150 खेळाडू आलेले होते बुद्धिबळ, आणि त्यात तर 10 ते 15 असे खेळाडू होते की 5-5, 10 वेळा आंतरराष्ट्रीय खेळाडू होते, ज्यांचे रँकिंगमध्ये ते रँकिंगप्रमाणे खूप हुशार आणि पुढे होते असे खेळाडू आलेले होते. आणि अमरावतीकरांना त्याला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. पाहासाठी पण भरपूर लोक येत होते आणि मदत पण केली आहे, आर्थिक मदत पण केली त्या खेळासाठी. आणि यावर्षी प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल की आमचे आदरणीय आमदार देशपांडे सर आणि आमदार प्रवीण भाऊ पोटे यांनी सुद्धा यांच्या या दोघांनी निधीतून आम्हाला दोन्ही मदत केलेली आहे. आणि बाकी दानदात्यांकडून पण सुद्धा आम्हाला मदत मिळालेली आहे. यावर्षी सुद्धा आमचा डिसेंबरमध्ये एक आंतरराज्यीय बुद्धिबळ स्पर्धा घेण्याचा मानस आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहे आमचे. मी त्यातून जवळजवळ 5 ते 6 राज्यातून लोक येतील. गुजरात, राजस्थान, गोवा, महाराष्ट्र आणि पंजाब वगैरे असे 5 ते 6 राज्यातून मुलं येण्याची शक्यता आहे. म्हणजे आतापर्यंत जे आयोजन केलं त्याच्यापेक्षा आणखीन व्यापक स्वरूपात हे तुम्हाला राबवायचं आहे. तर हे सामाजिक कार्य करत असताना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? हे सामाजिक काम करण्याकरता लोकांनी जास्तीत जास्त पुढे यावा. पुढे जर आले तर एक असं आहे की हे टीम वर्क आहे. एका माणसाचं किंवा 2 माणसाचं सामाजिक काम नाही, कारण हे निरंतर चालणारा कार्य असल्यामुळे समाजाच्या काही इच्छुक लोकांनी यात पुढे हातभार लावला तर हे अधिक काम सोपं होईल आणि जास्ती प्रमाणात करता येईल आणि अवेअरनेस होईल, जागृती येईल, लोकांना सहकार जास्तीत जास्त माहिती मिळेल. तर सर्वांनी याच्यात सामील व्हावा अशी एक विनंती आहे या माध्यमातून. म्हणजे एक ज्योत से ज्योत जगाते चलो असं जे म्हणतात तसाच हा प्रकार आहे. आणि तुमच्या सामाजिक कार्यात आणि तुमच्या जे योजना आहे आणि तुमचं जे कल्पकता आहे, तुम्हाला जरी वास्तव जग दिसत नसलं तरी वास्तवापेक्षा कल्पना ही सुंदर असते असं म्हणतात. तर त्याच्यामुळे ते सुंदर जग आहे ते तुमचं निरंतर वृद्धिंगत हो
आणि तुमच्या योजना सगळ्या सफल होऊन तुम्हाला भरघोस मदत मिळो आणि तुमच्या यशाची कमान अशीच सतत उंचावत राहो अशी सिटी न्यूज तर्फे मी तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद. आणि मी सुद्धा आमच्या संस्थेच्या तर्फे आणि आमच्या सर्व अंध बांधवांच्या वतीने मी सिटी न्यूजचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपण आज बातचीत केली आहे भारतीय अंधजन विकास व पुनर्वसन संस्थेचे महासचिव शाकीर नायक यांच्याशी. अमरावतीमध्ये जे असामान्य व्यक्तिमत्व आहे त्यापैकीच हे एक व्यक्तिमत्व. न्यून असतानाही आपलं काम करून आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्यांनाही मदत करणं यासाठी धडपडणारं व्यक्तिमत्व म्हणजे शाकीर नायक. आपल्याही अवतीभोवती आपल्याही परिसरात असे असामान्य व्यक्तिमत्व असणारच, आपल्या पाहण्यात असणार, आपल्या माहितीत असणार. त्याबद्दल आपण सिटी न्यूजला जरूर कळवा. आपण त्यांचीही ओळख सिटी न्यूजवर करून देऊ. त्यासाठी आमचा पत्ता आहे